आज तुम्हाला एक सांगणार आहे की लॉंग विषय. आपण लॉंग रनिंग करतो हप्त्यातून एकदा. तर नुसतं लॉंग रनिंग म्हणजे काय आहे की नुसतं 7-8 किलोमीटर किंवा 5-6 किलोमीटर नुसतं रनिंग करायची म्हणजे लॉंग रनिंग झाली, हे ओके नाही. तर हे याच्यात काय काय गोष्टी करायला लागते, याच्यामध्ये टेक्निक लागती, अजून स्पीड लागती, त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन लागतं, आपण किती पोर राहिलो किती नाही, स्टॅमिना लागतो, इंडुरन्स लागतो, आणि टाईम मॅनेजमेंट लागतं. आपण किती पळू राहिलो, किती टायमात पळू राहिलो, हे सगळं मेन गोष्ट लागते. कारण की आणि सगळ्यात मेन गोष्ट लॉंगचा सांगू आपण, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती का, तुमचं पहिलं रनिंग करताना डिस्टन्स आधीच ठरवून घ्या, किती रनिंग करायची तुम्हाला. 5 किलोमीटर करायची की 10 किलोमीटर करायची, त्याच्यानुसार तुमचं स्पीड बीड सगळं सेट करावं लागतं. तर आधी समज ठरवलं तुम्ही 10 किलोमीटर रनिंग करायची, तर स्टार्टिंग ते एंडिंग काय करायचं, एकच स्पीड ठेवायची. एकच स्पीड ठेवली नेहमी काय होतं, आपला स्टॅमिना वाढतो, आपलं कळतं आपण एकाच लिरिजमनी पळू राहिलो किंवा कमी जास्त होऊ राहिलं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे आपली स्पीड कंट्रोल ठेवायचं. म्हणजे पर किलोमीटर आपला 1 किलोमीटर आपण जर 3 मिनिटात गेलो, तर समजा दुसरा पण किलोमीटर 3 मिनिटात गेलं पाहिजे, चौथा पण 3 मिनिटात, म्हणजे पेस सेम आला पाहिजे. आपला पेस सेम आला तर स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो आणि टेक्निक पण यूज होते आपली. तिसरी गोष्ट आहे आपलं टाइम मॅनेजमेंट करायचं. म्हणजे कधी एनर्जी लावायची कधी नाही. पोरं काय करते, स्टार्टिंगलाच पूर्ण एनर्जी लावून टाकते आणि एंडिंगला पूर्ण बॉडी लूज पडून जाते किंवा ताकद संपून जाते. ही मेन गोष्ट आहे. त्याच्यामुळे काय करायचं, स्टार्टिंग एकदम स्लो करायची, जसं हळूहळू एक लिमिट सेट करायची आणि स्पीड सेट करायची. याच्यानुसार तुम्ही रनिंग करत जा, लॉंग रनिंग करत जा. हप्त्यातून एकदाच करायची, जास्त नाही करायची. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला, आपण आज पण रनिंग नाही करणार, आज पण आपण वर्कआउट करणार आहे. तर चला बघू आजचं वर्कआउट काय आपला. तर अजून एक गोष्ट आहे, जेव्हा आपण लॉंग करतो ना, त्याच्या आधी वॉर्मअप करणं सगळ्यात मेन गोष्ट आहे. जेवढं तुम्ही वॉर्मअप करशाल तेवढं तुमची बॉडी फ्री होऊन जाते, जेवढं इंजरीचा चान्स कमी राहतो तुमचा आणि रनिंगचा परफॉर्मन्स पण ओके येईल. तर ह्या गोष्टी आहे रनिंग करताना. आणि एक आहे, हप्त्यातून एकदा करायची लॉंग, फक्त हप्त्यातून एकदा करायची. आधी डिसाईड करायचं काय करायचं काय नाही, म्हणजे किती किलोमीटर पळायचं किती नाही. हे केलं ना तर मग नाही तर पोरं कशी करते, अरे 10 किलोमीटर पळू, मग उद्या 3 किलोमीटर 5 किलोमीटर बरं झाला, एवढीच लॉंग करू. मग काय मेंटॅलिटी पण उगती, आपला प्लॅन असतो ना, प्लॅन पण उगतो आपला, काय किती रनिंग करायची किती नाही, हे मन गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, टाइम लावा. टाइम लावून जर रनिंग केली तर तुमचा कळतं आपल्याला किती टायमात येऊ राहिले किती. नुसतं पळत राहिलो ना आपण, नुसतं पळतच राहीन, आपल्याला टाइम कळणार नाही आणि आपला परफॉर्मन्स कळणार नाही, रिझल्ट कळणार नाही. ही मेन गोष्ट आहे. ते मग टाइम लावून पळा कधी पण. तर चला, आता काय करू, आता सपाटी आणि आपण ॲप्स मारणार आहे, 2-3 दिवस हेच करणार आहे. आणि थोडा पायाला पेन उरायला आपला, त्याच्यामुळं. तर चला.
तर नॉर्मल आपण वॉकिंग केली, पाय रिलॅक्स होण्यासाठी एक राऊंड मारला. तर हा तुम्ही एक गोष्ट आहे, लॉंगच्या आधी तुम्ही वॉर्मअप पण करू शकता आणि स्ट्राईड पण मारू शकता. स्ट्राईड मारल्याने काय होतं, आपल्या पायाची मसल जी असती ना ती एकदम फ्री होऊन जाते. पायाची मसल फ्री झाली तर आपल्या लॉंगमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही, किंवा हॅमस्ट्रिंग जाम होत नाही, किंवा ग्लूट्समध्ये ताण येत नाही, की काप्स हे होत नाही, म्हणजे पेन येत नाही. तर आधी काय करा, वॉर्मअप करा, त्याच्यानंतर रोलिंग करा, त्याच्यानंतर तुम्ही स्ट्राईड मारल्या ना तर सगळ्यात बेस्ट आहे. स्ट्राईड मारायच्या 30-30, 40-40 किंवा 100-100 मीटरच्या 2-3, फक्त एवढं ताकद नाही लावायचं, फक्त लॉंग स्टेप टाकायच्या बस. ह्याने काय होतं, तुमचे पाय खुलून जाते आणि रनिंगमध्ये तुमच्याला काही प्रॉब्लेम राहत नाही आणि परफॉर्मन्स तुमचा ओके राहतो. तर चला आता काय करू, आपण सपाटी आपले तर सपाटी मारू आपण. तर ॲप्स वर्कआउट कम्प्लीट झाला आपला. याने ताण पडतो. पहिले काय आपण शॉर्ट मारत होतो, आता एकदम ॲक्युरेट मारू राहिलो, त्याच्यामुळे मानवी ताण पडत, पोटावर ताण पडत नव्हता किती मारले तरी आता कळलं आपलं मारण्यात थोडं चुकत होतं. तर चला ॲप्स मारले आपण. तर नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू आता. कधी लक्षात ठेवा, लॉंग रनिंगमध्ये किंवा रनिंगमध्ये कोर सगळ्यात मजबूत असते. कोर मजबूत असले तर तुम्हाला कधी लेगचा कधी प्रॉब्लेम येणार नाही, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला
तर चला, आपण 3 सेट मारले 12-12चे, जास्त नाही मारला आपण. तर लॉंग करताना आज जे सांगितलं त्या गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचा लॉंगचा परफॉर्मन्स ओके होईल. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर चला, फुल बॉडी आता स्ट्रेचिंग करू आपण. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.